शेतकरी मित्रांनो नमस्कार. खोडवा पीक म्हणजेच लावण तुटल्यावर जे पीक ठेवणार आहे आपण खोडव्याचं, त्या पिकामध्ये आपण आंतरपीक करू शकतो का? बऱ्याच शेतकरी दादांचं क्षेत्र कमी असतं आणि आहे त्या क्षेत्रामध्ये अर्थकारणची प्रगती आपल्याला चांगली करायची असते. तर मग अशा सिच्युएशन मध्ये काय लावलं पाहिजे, काय लावलं तर फायदा होऊ शकतो आणि काय लावू नये, किंवा खोडवा ठेवायचं का, खोडव्यामध्ये आंतरपीक करायचं का नाही, ह्या सगळ्या विषयावर डिटेल मला बोलायचं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जसे की बऱ्याच शेतकरी दादांचा आता ऊस तुटत आहेत, म्हणजे कारखाने खूप चांगल्या प्रकारे चालू झालेले आहेत आणि ऊस तुटल्यावर बरेच शेतकरी खोडवा पिकाचं नियोजन करत असतात. मग ह्यामध्ये काय लावायला पाहिजे, कशा पद्धतीने डेव्हलप होत जाते, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज नक्की लाईक करा, कारण का येणारे आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळत राहतील. आता परिस्थिती काय असते मी तुम्हाला सांगतो, की ज्या वेळेला आपल्या इथनं ऊस तुटतो, ज्या वेळेला लावण आपण एखाद्या ऊसाची रोपाची लावण करत असतो, तर ते ऊस डोक्या एवढं यायला किंवा भर यायला एक बऱ्यापैकी 100 दिवस जात असतात. पण तेच जर का खोडव्याच्या बाबतीत बघायला गेलो आपण, तर ऊस डोक्या एवढं यायला किंवा बाकीच्या गोष्टी व्हायला बऱ्यापैकी ते 60 ते 70 दिवसामध्येच होत असतात. मग जे काही आपण आंतरपीक करणार आहे त्याला बऱ्यापैकी कालावधी हा आपल्याकडे 60 ते 70 दिवसाचा मिळत असतो. पण थंडी म्हणा किंवा वातावरणातले प्रॉब्लेम्स किंवा बाकी ज्या गोष्टी मॅनेजमेंटच्या आहेत, आता इथला पाला सगळा गोळा करून गट्टे बांधलेले आहेत, असं जे काही सिच्युएशन अशी वेगवेगळी मिळाली तर ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला 100 दिवस मिळतात. मग पहिलं महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला काय लावायचं असल्यास की आपल्याला 100 दिवसापर्यंतचं पीक आपण लावू शकतो, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. मग त्यामध्ये काय लावू शकतो, भाजीपाला लावू शकतो किंवा रेग्युलर पिकं सुद्धा लावू शकतो. दुसरं महत्वाची गोष्ट काय आहे की ज्या वेळेला हा पाला वगैरे आपल्या मध्ये राहणार आहे, तर इंटरक्रॉप ऑपरेशन करता आले पाहिजेत आपल्याला. मग ह्यासाठी काय करायचंय आपल्याला, की जर का तुम्हाला कुठलंही आंतरपीक करणार असलोच आपण, तर सगळ्यात महत्वाचं की पहिला तुम्ही बगला कातरून घ्यायचे आहेत. वरची जी काही ऊसाची रोपं खुट्टी वगैरे आलेले आहेत ते सगळं प्लेन मारून घ्यायचं आहे, भर करायचा आहे आणि मग तुम्हाला आंतरपीक लावायचं आहे. म्हणजे तुमचं आंतरपीक पण आणि ऊस पण हे संगत संगत तुमचं वाढत जाईल. ही महत्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मग आता ह्यामध्ये काय लावू शकतो, आता ह्यामध्ये शक्यतो 100 दिवसापर्यंत बघायला गेलो आपण, तर सगळ्यात सोपं बघायला गेलो तर कोबी आहे, फ्लॉवर आहे, बीट आहे, ह्या खूप सोपी पिकं आहेत. पण ह्याच्याच बरोबर जर का अजून थोडं सोपं आणि कामगार वगैरे आपल्याकडे चांगले असले तर भेंडी आहे, गवारी आहे, ही पिकं आपण लावू शकतो. पण जर का आपण स्ट्रॉंग पिकं म्हटलो आपण की मिरची, टोमॅटो, ही पिकं आपण करू शकत नाही. किंवा तारकाठीचं जरी म्हटलो, आता बऱ्याच माझ्या भागामध्ये कारलं, दोडका किंवा काकडी, पण आता उन्हाळ्यामध्ये काकडीला रेट चांगला असतो, ते सुद्धा करतात. पण मग तुम्हाला तारकाठी पण करून घ्यावं लागेल आणि बाकी नियोजन पण सगळं थोडंफार करावं लागतं. करू शकतो म्हणजे काकडी, दोडका, कारलं केला तरी चालू शकतात, पण तेवढं अपेक्षित म्हणावं तसं तुम्हाला उत्पादन मिळत नाही. मग थोडंफार म्हटला तर बीट, कोबी, फ्लावर ह्याच्यातनं थोडंफार आपल्याला चांगलं, किंवा भेंडी आहे किंवा गवारी आहे, ह्यातनं आपल्याला थोडंफार चांगल्या प्रकारे उत्पादन ह्यातनं मिळू शकतं. आता हे सोडून काय करू शकतो, हे सोडून सगळ्यात बेस्ट आहे स्वीट कॉर्न आहे, बेबी कॉर्न आहे, काही लोक थोडंफार झेंडू लावतात, हे सुद्धा चालू शकतात आपल्याला. किंवा रेग्युलर मक्का जरी लावला तर वैरण पर्पज आणि बाकी ड्युअल पर्पज हे सुद्धा ह्यातनं साधू शकतो आपण. हे सोडून अजून काय म्हटलं आपण की बाबा, म्हणजे आता बघितलं हरभऱ्याचा सीझन असतो, थोडंफार हरभरा लावला तरी चालू शकतात, किंवा काही लोक गहू लावतात, गहू लावलं तरी चालू शकतात, किंवा काही लोक मेथी, कोथिंबीर, पालक, हे तर सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे ह्या गोष्टी जरी केलो तरी आपल्याला सगळ्यात बेस्ट आहे. पण आता ही झाली गोष्ट की बाबा ज्यांच्याकडे जमीन कमीच आहे किंवा पर्यायच नाही, थोडंफार अर्थकारण साधायचं आहे. आता ह्यातनं अर्थकारण म्हणजे तर किती होणार आहे, मी बरेच शेतकऱ्यांनी भेटत असतो किंवा मुद्दाम ह्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन भेटत असतो. तर जे लोक स्वतः बसून विकणारे आहेत किंवा स्वतः त्याचं मार्केटिंगचं नियोजन करणार आहेत, त्या शेतकरी दादांचं एक 40-50 हजार पर्यंत हायेस्ट मार्जिन जाऊ शकतं. पण नॉर्मल बघायला गेलो आपण तर 20-25 हजार पर्यंत हेच मार्जिन राहू शकतं. मग ह्याच्या अपोज जर का आपण बघायला गेलो की बाबा 20-25 हजार प्रॉफिटसाठी एवढी मेहनत करणं आणि तुमचं क्षेत्र मोठं असलं, तर मग ह्यासाठी तुम्ही शक्यतो कोणतंही आंतरपीक न करता प्रॉपर योग्य प्रकारे भरणी करणं, ऊसाचे फुटवे तयार करून घेणं. कारण का ऊसामध्ये मी वारंवार सांगतोय आपल्याला की 40,000 संख्या नियोजन पाहिजेत. खोडव्याला तर 40,000 मेंटेन करायला खूप त्रास होतो आपल्याला. एक वेळ लावणीला रोप उगवलं नाही, फुटवा नाही, रोप मेलं तर रोप बदलू शकतो आपण. पण तेच खोडव्याला आपल्याला 40,000 संख्या नियोजन करणं हे थोडं टफ जातं. त्याच्यामुळं
पहिला फुटवे तयार करून घेणं असू देत, बगला कट करणं म्हणजे मुळी पण चेंज करावी लागते आपल्याला, मग ते बगला कट करून मुळी रिनोव्हेशन करून घेणं असू देत, वर वेगवेगळी बुरशी लागत असते त्याच्यावर स्प्रे करून घेणं असू देत, आणि फुटवे तयार करून घेऊन त्या फुटवेंना एक समान जोर लागण्यासाठी नंतर त्याला भर प्रॉपर करून देणं असू देत, ह्या सगळ्या गोष्टीला पण वेळ लागतो आपल्याला. आणि ह्या गोष्टी केल्यामुळं कदाचित आपल्याला 10-15 टनाचं उत्पादन 100% वाढू शकतं जर का आपण हे प्रॉपर केलं तर. मग जर का आपलं 10-15 टन हे उत्पादन वाढलं तर 40-45 हजार रुपये ह्याचं प्रॉफिट आपल्याला मिळू शकतं. म्हणजे जर का आपण भाजीपाला केलो, आंतरपीक जर का केलो नाही तरी आपल्याला प्रॉफिट वाढणार आहे. पण हे नियोजन पण चांगलं करू शकतात आणि आंतरपीक पण जर का तुम्ही चांगलं करत असला तर तुम्ही दोन्ही गोष्टी केलेलं कधीही द बेस्ट. पण त्यासाठी तुमची वैयक्तिक मेहनत हे खूप गरजेचं आहे. तुम्ही एखादे कामगार ठेवून किंवा दुसऱ्याच्या भरोश्यावर जर का आपण हे नियोजन केलो तर ह्या गोष्टी आपल्याला सक्सेसफुल होणार नाहीयेत. तर ह्या गोष्टीचाच अभ्यास करायचा आहे बेसिक आपल्याला, की लावायचं आहे का नाही. हे लावत असतानाच प्रॉपर बारीक सारीक गोष्टी जर का अभ्यास झाला आपण तर 100% खोडव्यामध्ये आंतरपीक आपण हे वेगवेगळं घेऊ शकतो आणि नियोजन त्या पद्धतीनं होऊ शकतो. हे करत असताना आजकाल प्रॅक्टिकली बघायला गेलो आपण तर रासायनिक खत आपण जास्त वापरतोय, सेंद्रिय खत कमी वापरतोय आपण. त्याचबरोबर पाऊस जास्त पडालाय आपल्याकडं, थंडी ही जास्त पडत आहे आपल्याला. ह्या पिकामध्ये जे काही आपण टॉनिक वगैरे पण मारतो ते पण अतिरेक मारतो. म्हणजे जे काही सिस्टमॅटिक आपल्याला ऊस पिकवायला ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी आपल्याकडनं थोड्याफार नकळत होत नाहीयेत. तर ह्याचसाठी बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून MS जुर्नन पॅटर्न वस्ताद किट आपण तयार केलेलं आहे. ह्या किटमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर होण्यासाठी, हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी हार्मोन्सचा शोध लावलेला आहे भारतामध्ये पहिल्यांदाच. आणि ह्या हार्मोन्समुळे काय होतं की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही, पिकाला बॅलन्सिंग प्रॉपर पिकाचा झाल्यामुळं पीक सुरुवातीपासून एंड काळापर्यंत प्रॉपर वाढत जातो. म्हणजे काय होतं की आपल्याला सुरुवातीला फुटवे चांगले पाहिजे तर फुटवे चांगले होण्यासाठी तो हार्मोनल बॅलन्स तिथं काम करतो, तो हार्मोन्स तिथं वर्क करतो. फुटवे झाल्यावर वाढ चांगली व्हायला पाहिजे, पानाची रुंदी चांगली व्हायला पाहिजे, पानाचं इंडेक्स चांगला आपल्याला भरत राहायला पाहिजे, त्यानंतर पेरे चांगले पडत गेले पाहिजेत, कंटिन्यू पेरामध्ये लांबी व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी एका दिवसात होणार नाहीत किंवा एखादं कुठलं औषध टाकल्यावर होणार नाही. तर त्याला प्रॉपर थोडेफार एक 5-6 ऍप्लिकेशन वेगवेगळे केले आणि वेगवेगळे हार्मोन्स त्या पिकामध्ये इम्प्लांट केले सिस्टमॅटिक आपण थोड्या टप्प्यानं, तर ते सगळं होत जातं. लावण असू दे, खोडवा असू दे, ह्या दोन्ही पिकाला पण हे वस्ताद किट वापरू शकतो. फक्त 3700 रुपयाला हे किट मिळतं तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर तुम्ही हे किट वापरला तर ह्याचाही फायदा तुम्हाला 100% खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. तुम्ही वापरून पहा आणि जे कोणी शेतकरी ह्याच्या आधी वापरले असतील तर त्यांनी कमेंट करून सांगा, म्हणजे इतर शेतकऱ्यांना त्याचा नक्की कसा रिझल्ट आहे हे होईल. आणि आम्ही विश्वासानं आणि कॉन्फिडन्सनं तुम्हाला सांगतो की तुमचं 2 एकर असलं तर 1 एकरला आपलं किट वापरा, किंवा तुमचं 1 एकर असतं अर्धा एकरला किंवा त्या किट मधला एखादा स्प्रे तर एकदा घेऊन पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याचा रिझल्ट काय आणि कशा पद्धतीने ह्याचं होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ऊसामध्ये तुमचे काही प्रश्न असले तरी सांगा, ते कमेंट वाचून आपण त्याच्यावरही नक्की तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करू. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.